हँडरायटिंग क्लासेस. आज गट्टू चिंकीच्या शाळेत पॅरेंट्स टीचर मीट होती आणि आई शाळेत गेली होती आणि इकडे गट्टू चिंकी घरी बसून नर्वस झाले होते की जर टीचरने त्यांची तक्रार केली तर. आता आई येतच असेल चिंकी. हो गट्टू, मॅमनी आपण फेअर कॉपी घरी विसरलो होतो ही तक्रार आईला नको करायला. हो चिंकी, माहित नाही काय होईल. तेवढ्यात आई घरी येते तेव्हा ती खूप सिरियस दिसत होती. काय झालं आई, सांग ना, सगळं ठीक तर आहे ना? आई सॉरी, आता आम्ही कधीच फेअर कॉपी न्यायला विसरणार नाही. काय, तर तुम्ही हेही करता? नाही नाही, ते तर काहीच नाही. बरं आई, ते सोड. तू सांग ना, तू बोलत का नाहीयेस? मॅम काय म्हणाल्या? गट्टू, मॅम म्हणाल्या की तू अभ्यास तर करतो पण तुझं अक्षर खूप खराब आहे. मॅम म्हणत होत्या की त्यांना समजतच नाही की तू एक्झाम शीट मध्ये काय लिहितोस, मग त्या तुला चांगले मार्क्स कसे देतील? हे ऐकून चिंकी हसू लागते आणि आईला म्हणते, हो आई, मला तर असं वाटतंय की गट्टू मोठा होऊन डॉक्टर बनेल. काय? पण ते का चिंकी? कारण डॉक्टरांचं अक्षर सुद्धा कोणालाच समजत नाही ना. चिंकीचं बोलणं ऐकून गट्टू सुद्धा हसू लागतो. पण तेवढ्यात आई दोघांनाही रागवत म्हणते, चिंकी, यात हसण्याचं काय कारण? आता बाबांना येऊ द्यात, तेच सांगतील की आता पुढे काय करायचं. बाबांचं नाव ऐकताच गट्टू घाबरतो, पण तो आता करूच काय शकत होता. संध्याकाळी बाबा येतात आणि आई त्यांना सगळं काही सांगते. मग तर गट्टूला आता हँडरायटिंगचा क्लास लावायलाच हवा. याने त्याला मदत मिळेल आणि ऑटोमॅटिकली त्याचे मार्क्सही वाढतील. हो, बरोबर बोललात. इथे घराजवळच हँडरायटिंगचा क्लास आहे. हे ऐकून चिंकी गट्टूला चिडवत म्हणते, अरे वा गट्टू, आता तू खूप मजा कर नव्या क्लासमध्ये. चिंकी, तू एकटा एन्जॉय नाही करणार आहे, तर तूही त्याच्यासोबत एन्जॉय कर. काय? ह्याला काय अर्थ आहे बाबा? चिंकी, ह्याचा अर्थ असा आहे की तू सुद्धा गट्टू सोबत हँडरायटिंग क्लासला जाणार आहेस, म्हणजे त्याला सोबत होईल. तुझ्या चुका फारशा होत नाही, पण तुझा लिहिण्याचा वेग सुद्धा कमी आहे आणि त्यामुळे तुला फायदाच होईल. ओ नो गट्टू, तुझ्यामुळे मीही अडकले. माझी खूप मजा घेत होतीस ना चिंकी, आता येईल मजा. मग दुसऱ्या दिवशीच संध्याकाळी आई गट्टू चिंकीला हँडरायटिंग क्लासला घेऊन जाते. गट्टू चिंकी, क्लास झाल्यावर तुम्ही दोघे सरळ घरी या, ओके? ओके आई. गट्टू चिंकी पाहतात की त्यांच्यासारखेच इतर विद्यार्थी सुद्धा क्लासमध्ये होते. तेवढ्यात एक मॅम क्लासमध्ये येतात आणि सगळ्या मुलांना एक एक वर्कबुक देतात. हे बघा मुलांनो, ह्या वर्कबुकमध्ये तुम्हा सगळ्यांसाठी एक्सरसाइजेस दिलेत आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला कर्सिव्ह लेटर्सच्या संदर्भात सांगणार आहे आणि तुम्हा सगळ्यांना त्याचा सरावही करायचा आहे इथेच क्लासमध्ये. आणि हो, मग मी तुम्हाला घरी करण्यासाठी होमवर्क सुद्धा देईन. ओके मॅम. मग मॅडम सगळ्या मुलांना बोर्डवर लेटर्स लिहून दाखवतात आणि मग सगळ्यांना खूप साऱ्या एक्सरसाइजेस करायला सांगतात. हे कितीतरी काम आहे, माहित नाही कसं होईल. गट्टू, तुझ्यामुळे मलाही हे करावं लागतंय. हो, मग तू माझी बहीण आहेस ना, मला सोबत द्यायलाच हवी. गट्टू चिंकी एक्सरसाइजेस करायला सुरुवात करतात आणि नंतर मॅम सगळ्यांच्या एक्सरसाइजेस चेक करतात. गट्टू, तुला तर खूप सराव करावा लागणार आहे. एक काम कर, तू एक्सरसाइजचे 10 पानं होमवर्क मध्ये अजून करून आण. आणि चिंकी, तुझ्या जास्त चुका झाल्या नाहीयेत तर तू फक्त 5 पानं करून आणायची. ओ ओके मॅम. हे काय, मला तर दुप्पट काम करावं लागेल. गट्टू, लवकर तुझं अक्षर सुधारून घे, नाहीतर असंच दुप्पट काम करावं लागेल. चिंकी, हसू नकोस हं, नाहीतर. नाहीतर काय? क्लास संपला होता, त्यामुळे चिंकी हसत हसत क्लासच्या बाहेर जाते आणि घरी जाऊ लागते आणि गट्टू तिच्या मागे मागे धावतो. घरी पोहोचल्यानंतर सुद्धा ते दोघे एकमेकांच्या मागे धावत होते. थांब चिंकी, मी तुला सोडणार नाही. जमत असेल तर पकडून दाखव गट्टू. त्यांना असं इकडे तिकडे धावताना बघून आई रागावून त्यांना म्हणते,
हे काय चाललंय गट्टू चिंकी? थांबा बरं. आईचं रागवणं ऐकताच दोघेही आपापल्या जागी थांबतात. तुम्हा दोघांना क्लासमध्ये होमवर्क मिळाला असेल ना? हो आई, मला 5 पानं आणि गट्टूला 10 पानं. बर, मग तुम्ही दोघं वेळ वाया का घालवताय? जाऊन आपला अभ्यास पूर्ण करा. ओके आई. मग गट्टू चिंकी दोघेही आपापला होमवर्क करायला लागतात. थोड्या वेळाने चिंकी आपला होमवर्क संपवते, पण गट्टू मात्र अजूनही होमवर्क करत होता. माझा तर झाला अभ्यास, आता मी चालले खेळायला. नाही चिंकी, थोडा वेळ थांब ना, माझंही पूर्ण होऊ देत. अरे गट्टू, तुला तर अजून खूप काम करायचंय. तू आरामात कर, तोपर्यंत मी जाऊन खेळते. ठीक आहे, जा तू. मी फक्त 10 मिनिटात पूर्ण करून येतो. पण 10 मिनिटं म्हणता म्हणता 1 तास केव्हा निघून जातो समजतच नाही. येस, फायनली आता सगळं झालं. आता मीही जातोय खेळायला. पण जसा गट्टू आपली पुस्तकं ठेवतो आणि बाहेर जायला निघतो, तेव्हा चिंकी खेळून घरी येते. मी घरी आले. अरे चिंकी, तू घरी का आली परत? पाणी प्यायला आली आहेस का? आता तर मीही खेळायला येतोय. चल सोबत जाऊया. अरे गट्टू, बाहेर अंधार झालाय आणि सगळे मित्र घरी गेले. आता आपण बाहेर जाऊन काय करायचं? काय? हो नो, पण मी तर खेळूच शकलो नाही. सगळा वेळ अभ्यास करण्यातच निघून गेला. सॉरी गट्टू, पण आता आपण काय करू शकतो? एक काम करूया, तू उद्या खेळायला ये. गट्टू काही म्हणणार एवढ्यात आई किचनमधून दोघांना आवाज देत म्हणते, मुलांनो, जाऊन हातपाय धुवून या. बाबा आता येतच असतील आणि स्वयंपाकही तयारच होत आहे. या बरं मला स्वयंपाकात मदत करायला. ओके आई. अशा प्रकारे आजचा दिवस निघून जातो आणि गट्टू खूप थकून जातो. दुसऱ्या दिवशी शाळेतून परत आल्यावर थोडा वेळ रेस्ट केल्यानंतर गट्टू चिंकीला पुन्हा एकदा हँडरायटिंग क्लासला जावं लागतं. पण जसा तो खुश होऊन मॅमला होमवर्क दाखवतो, मॅडम कौतुक करण्याच्या ऐवजी गट्टूला म्हणतात, हे काय? काय झालं मॅम? मी तर पूर्ण केलाय होमवर्क. पण हे तू किती घाईघाईत केलंयस सगळं. बघ तू किती चुका केल्यात. हा हँडरायटिंग क्लास आहे गट्टू, आणि बघ तुझं अक्षर किती खराब आहे. सॉरी मॅम. आता आज मी जो होमवर्क देणार आहे तो तुला आरामात करायचा आहे, एकदम नीट. जर परत अशा चुका झाल्या तर मग शिक्षा मिळेल. ओके मॅम. अशा प्रकारे चालतच राहतं आणि पुढचा 1 महिना गट्टूला असा खूप अभ्यास करावा लागतो. हे सगळं करून ना तो व्यवस्थित खेळायला जाऊ शकत होता आणि ना टीव्ही बघू शकत होता. एवढं की त्याचे लिहून लिहून हात दुखायला लागले होते. पण एवढी प्रॅक्टिस केल्यामुळे त्याची हँडरायटिंग छान झाली होती. 1 महिन्याने जेव्हा गट्टूचा होमवर्क मॅम चेक करतात तेव्हा त्या म्हणतात, गट्टू. यस मॅम. परत काही चूक झाली का? नाही, ह्यावेळेस तर तू अजिबात चुका न करता एकदम छान आणि नीट नेटकं लिहिलेलं आहेस. खरंच तू 1 महिन्यात खूप छान प्रगती केली आहेस. काय खरंच मॅम? हो, व्हेरी गुड गट्टू. हे घे, आजच्या होमवर्कमध्ये मी तुला स्टारही देतीये. आणि मागच्या सीटवरती बसून चिंकी गट्टूला फुसफुसत म्हणते, अरे वा, वेल डन गट्टू. आता तुला माझ्यापेक्षा जास्त होमवर्क करावा लागणार नाही आणि आपण सोबत खेळायला जाऊ शकू. हो चिंकी, बरोबर बोललीस तू. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.